क्वेश्चन 2 मध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये आपण 3.3 क्वेश्चन 2 मध्ये थर्ड 2 मधला पहिला क्वेश्चन आपला चालू आहे y इक्वल टू लॉग ऑफ लॉग x. So write down y इक्वल टू लॉग ऑफ लॉग x. क्वेश्चन सर क्वेश्चन दाखवा ना. ठीक आहे. क्वेश्चन and dy by dx is y equal to log of log x and dy by dx is y equal to log of log x. चला लिहा. सर आपलं तर ऑनलाईन असाइनमेंट प्रॉब्लेम चालू होतं ना. नाही आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये आलो. असाइनमेंट प्रॉब्लेम पण चालू ठेवणार आहे. राईट डाऊन गिवन y equal to log of log x. y equal to log of right? y equal to log of log x. y equal to log of log x. आवाज येतोय सर्वांना? यस सर. लिहून घ्या y equal to log of log x. Differentiating both sides with respect to x. Differentiating both sides with respect to x, we get therefore dy by dx equal to log of log x का डेरिवेटिव तो 1 by log x. log of log x का डेरिवेटिव तो 1 by log x log of log x आणि log x का डेरिवेटिव 1 by x. तर हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, सो दिस इज इक्वल टू x into log of x into log of x. This is equal to dy by dx. पहिल्यांदा log चा डेरिव्हेटिव्ह काढला, log of log x चा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा log चा डेरिव्हेटिव्ह बाहेरचा, या log चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 by log x. परत log x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 by x. सो दिस इज द आन्सर. चला पुढे सेकंड मधला क्वेश्चन 2 मधला सेकंड y equal to log of क्वेश्चन लिहा y equal to log of 10x raised to 4 10x raised to 4 10x raised to 4 plus 5x cube plus 5x cube minus 3x square plus 2 minus 3x square plus 2. ठीक है सर गिवन अच्छा 3.3. ओके ठीक आहे. तर 3.3 हे झालेलं असेल तर 3.3 मध्ये जाऊ आपण. हे तुम्ही सांगितलं नाही की काय चालू आहे काय नाही. 3.2 3. ते लॉक असल्यामुळं ते डोक्यात होतं लॉकचं एकदम म्हणजे ते लॉक दिसल्यामुळं ते घेतलं मी. ठीक आहे, त्याच्यात चालू आहे का क्वेश्चन 2 मध्ये. सकाळी तर तुम्ही लिहिलंय ना ते. क्वेश्चन नंबर 2 याच्यातलं चालू आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलं चालू आहे. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. टेक्स्ट ड्रॉ लक्षात घ्या. ते झालं असेल तर हे लॉकच्या टर्मचं होतं. पुढे लिहून घ्या थोडं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहिला
find dy by dx if y equal to 1 plus 1 by x raised to x. Y equal to 1 plus 1 by x raised to x. आपण 3.3 मध्ये सेकंड क्वेश्चन मध्ये फर्स्ट मध्ये आहोत. ठीक आहे. 3.3 एक्सरसाइजला सेकंड मध्ये पहिल्या प्रॉब्लेमला आपण y equal to 1 plus 1 by x raised to x. Y equal to 1 plus 1 by x raised to x. चला गिवन मध्ये लिहून टाका. राइट डाउन गिवन. गिवन y equal to bracket 1 plus 1 by x raised to x. ठीक आहे. 1 plus 1 by x raised to x. तर लक्षात घ्या इथे आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही काढू शकत, कारण फंक्शन रेस टू फंक्शन आता हा फॉर्म आहे. तर यासाठी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड असं करावं लागेल. सो राइट डाउन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. इकडे ऑनलाईन मध्ये आवाज येतोय. टेकिंग लॉग ऑन. ओके. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. सो log y equal to log y equal to log of 1 plus 1 by x raised to x. तर log ची प्रॉपर्टी काय आहे की पॉवर हा खाली येत असतो वरचा, मग इथे खाली घ्यायला. सो दिस इज x into log of 1 plus 1 by x. 1 plus 1 by x. तर हे कोणत्या रूल नुसार आलं इथे लिहू शकतो तुम्ही. रूल घ्या. log of m raised to n equal to n into log of m. या रूल नुसार आलेला आहे. हा रूल आहे, लक्षात घ्या. सो दिस इज log y. आता डिफरन्शिएट करा. तर तुम्ही u इंटू v ने डिफरन्शिएट करू शकता. हा तुमचा u असेल, हा तुमचा v असेल. सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग both sides with respect to x. ओके. चला मग इथं log y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा. 1 by y आणि y चा डेरिव्हेटिव्ह पुढे येतो dy by dx. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 by y, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. आता ह्याला u into v ला सोडवायचं आहे. तर हे काय x फिक्स 1 by 1 plus 1 by x. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला. हा डेरिव्हेटिव्ह झाला log of 1 plus x चा. log of 1 plus x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 upon 1 plus 1 by x. आणि पुढे इंटू करून 1 plus 1 by x चा डेरिव्हेटिव्ह आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 आणि 1 by x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे -1 upon x स्क्वेअर. तर इथे लिहायचं -1 upon x स्क्वेअर. हा झाला u फिक्स v चा डेरिव्हेटिव्ह प्लस. आता v ला फिक्स ठेवा. v ला म्हणजे कुणाला log of 1 plus 1 by x ला फिक्स ठेवा. मग इथे लिहायचं आता log of 1 plus 1 by x. log of 1 plus 1 by x. log of 1 plus 1 by x. log of 1 plus 1 by x into x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो. x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1. x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो. ठीक आहे. तर आता त्याच्या पुढे लिहा x. आता इकडे थोडंसं लक्ष द्या. हा x आणि हा x कॅन्सल होऊन जातो. बरोबर खालती आहे ना तो. हा तर पुढची स्टेप कशी असेल. आवाज येतोय का इकडे ऑनलाईन मध्ये. आता ठीक आहे. इकडे बघा इथे शिल्लक काय राहिलं वरती -1 अपॉन. इथं तुम्हाला काही करायचं नसेल तर खाली 1 plus 1 by x ऍज इट इज ठेवा तुम्ही.
1+1/x हा ऍज इट इज ठेवू शकता आणि इथे परत q2 हा 1/x शिल्लक आहे, लक्षात घ्या. तर मी काय करतो, ह्याला थोडस सॉल्व्ह करून घेतो. इथे हे पहिला आपण सॉल्व्ह करून घेतो थोडं. हा थोडस लक्ष द्या. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय आलं, हे x+1/x x+1/x. तर हा x आणि हा x परत कटून जातो. ठीक आहे, अगोदर x² कटून गेला, परत x कटून गेला, म्हणजे शेवटी काय राहते इथे बघा. हा खाली आहे ना एकदम टोटल x एक x राहिला ना, मग हा x राहिला, हा x राहिला, हा x राहिला. पण आता ह्याला सॉल्व्ह केलं ना आपण, ह्याला सॉल्व्ह केल्यावर काय? हा बोला सर, डिफरेंशिएशन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स पासून थोडं रिपीट करता का? तो करतो की. आता लॉग ऑफ वाय चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/y आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय तो dy/dx. आता u इंटू v ने सोडवायचं का. हा म्हणजे कोण आहे, हा पहिला म्हणजे हे बघा, हा तुमचा u आहे आणि हा तुमचा v आहे. ठीक आहे, मग आपण काय केलं, u ला फिक्स ठेवलं, v चा डेरिव्हेटिव्ह काढला. त्यानंतर v ला फिक्स ठेवलं, इथं u चा डेरिव्हेटिव्ह काढला. ठीक आहे, u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1. आपल्याकडे रूल कसा आहे लक्षात करा. बघा आपल्याकडे रूल असा आहे, d/dx ऑफ u इंटू v. याला आपण v फिक्स ठेवू शकतो, आधी u चा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, परत u ला फिक्स ठेवू v चा. मग कुणालाही पुढे मागे लिहिलं तरी चालतं, इथे असं काही नाही. vdu प्लस udv तुम्ही कसंही लिहू शकता याला. हा तुमचा प्रोडक्ट रूल आहे, बरोबर आहे, u इंटू v. ठीक आहे, आता पुढे बघा, इथे काय राहतं शिल्लक, प्लस आता पहा पुढं, प्लस लॉग ऑफ, याला तर काहीच नाही करत, लॉग ऑफ 1+1/x, लॉग ऑफ 1+1/x येत आहे. मग आता पुढे बघा, हे काय तर दिस इज इक्वल टू -1 दिस इज इक्वल टू हे पहा -1 हे काय तर 1+x, -1/1+x, -1/1+x plus this is the log of x plus 1+1/x. आवाज येतोय का सर्वांना? So this is equal to आता इकडे काय शिल्लक राहिला, 1/y इंटू dy/dx. आता हा जो y आहे तो इकडे येतो निघून, इकडे ब्रॅकेट कडे. बाकी काही जास्त करण्याची गरज नाही. आन्सर चेक करा, थोडं फॉलो होतंय का बघत चला, आन्सर पण पाहत चला थोडं. So this is equal to dy/dx equal to this is y in bracket. आता ह्या सगळ्या टर्म्सला ब्रॅकेट घ्यावं लागेल तुम्हाला, कारण इकडे बाहेर y आलाय आता. ठीक आहे, so this is equal to -1/1/x, -1/1/x, 1+x plus log of 1+1/x, 1+1/x. आता y ची व्हॅल्यू परत रिपीट टाकायला विसरू नका. सो y ची व्हॅल्यू काय होती लक्ष करा, y ची व्हॅल्यू आहे सुरुवातीची बघा, y ची व्हॅल्यू आहे 1 of log of 1+1/x raised to x. ही तुमची y ची व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू तुम्हाला रिपीट ठेवावी लागेल, कुठे ठेवायची, y च्या ठिकाणी ठेवून टाकायची. बघा 1+1/x raised to x त्या ठिकाणी ठेवावी लागेल. So write down put, so this is in bracket 1+1/x raised to x. ओके, raised to x, बाकी सगळं ऍज इट इज. हा ब्रॅकेट तुम्ही काही सिम्प्लिफाय करणार असाल तर निश्चित सिम्प्लिफाय होत असेल तर करा, नसेल तर ऍज इट इज बोला. डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअली निघाला आपला कुठं, तो का तुमचं इथंच उत्तर आलेलं आहे, ह्या स्टेपलाच आन्सर आलेलं आहे. ते खाली फक्त सिम्प्लिफाय करत असतो, लक्षात घ्या. बाकी सगळं ऍज इट इज ठेवायचं तिथे. सो दिस इज अ -1/1+x प्लस log of 1+1/x ऍज इट इज ठेवा. ठीक आहे.
बरोबर आहे का आन्सर? आन्सर बरोबर? ठीक आहे का? सो दिस इज युअर फायनल आन्सर. त्यात काय अडचण असतील तर सांगा. चला पुढे नेक्स्ट. y equal to 2x plus 5 raised to x. y equal to 2x plus 5 raised to x. y equal to 2x plus 5 raised to x. चला लिहा पुढे. नंबर 2, y equal to 2x plus 5 raised to x. चला g1 मध्ये लिहून टाका ऍज इट इज. g1 y equal to 2x plus 5 raised to x. ओके. इकडं तर बघ, नाही तर तिकडं मोबाईल कडे पण लक्ष दे. एक कुठलं तर कर, नाही तर ते बंद करतो मी माझं शिकवणं. आता इथं काय करायचंय, एक्स म्हणजे ते लॉग घ्यावं लागेल. ठीक आहे. मग लिहा तिथं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. Taking log on both sides. Take log y equal to आता इथे काय तर log ऑफ काय ते log ऑफ इथे सिंपल जरी लिहिला तरी चालतो. 2x plus 5 raised to x. ठीक आहे. 2x plus 5 raised to x. आता x पुढे घ्या, त्याच्यामध्ये काय येतं? Take x to the front side, so you will get, so this is equal to x into log of 2x plus 5. अडचण आहे का? So this is the log of y, x into log of 2x plus y. याला तुम्ही u into v ने सॉल्व करू शकता. चला differentiating with respect both sides with respect to x. Differentiating both sides with respect to x. log y चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 by y. y चा डेरिव्हेटिव्ह येतो dy by dx. आता याला u into v ने सोडवा. u फिक्स, v चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 upon log of 2x plus 5 चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 by 2x plus 5. 1 upon 2x plus 5. आणि 2x plus 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2. हे लक्षात घ्या. कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला? log of 2x plus 5 चा. log of 2x plus 5 चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1 upon 2x plus 5. हे बघा, हा 1 upon 2x plus 5 आणि 2x plus 5 चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 2. 2x plus 5 चा डेरिव्हेटिव्ह, 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2. प्लस ला प्लस. ठीक आहे. हे प्लस ला प्लस. आता पुढे log of 2x plus 5.
हे बघा लॉग ऑफ 2x प्लस 5 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. चला ऍड नसेल तर विचारा, एवढंच त्यांचं. सो देअरफॉर dy by dx इक्वल टू y ला पलीकडे घ्या. सो dy by dx इक्वल टू y इन ब्रॅकेट बघा हे काय येतं, दिस इज 2x अपॉन 2x प्लस 5, 2x अपॉन 2x प्लस 5 plus this is a log of 2x plus 5. log of 2x plus 5. आता y ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा, परत y ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. y ची व्हॅल्यू काय येते, टू एक्स प्लस 5 रेस टू x आणि ब्रॅकेट जसे असतात आहेत. प्लस log of 2x plus 5. ठीक आहे, काय अडचण नाही याच्यामध्ये. सो दिस इज युअर फायनल आन्सर. बरोबर आहे का, चेक करू शकतो. त्यामध्ये परत u इंटू व्ही चा रूल वापरलाय आपण. बघा u फिक्स v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v फिक्स u चा डेरिव्हेटिव्ह. परत एकदा बघा कुठं काय आहे. दिस इज u, दिस इज dv, दिस इज v फिक्स, दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u. दिस u dv प्लस v du असा रूल इथं आपण यूज केला. v du प्लस u dv. ओके, म्हणजे d by dx ऑफ u इंटू v. आवाज येतोय का इकडे ऑनलाईन मध्ये? हॅलो, हो सर येतोय. हा, इथं u इंटू dv प्लस v इंटू du असे येते. लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट. सेकंड क्वेश्चन झालेला आहे आपला. आता थर्ड क्वेश्चन घ्या इथला. y इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 6 bracket square. Y equal to cube root of 3x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 6 bracket square. The third question here. Third. Three x minus 1 upon 3x minus 1 upon 2x plus 3 into पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, चला गिवन मध्ये ऍज इट इज लिहून घ्या. पहिल्यांदा इथे डेरिव्हेटिव्ह लॉग न सोडवावं लागेल तर सोपं जातं. असंही सोडवता येतं डायरेक्ट, पण ते थोडंसं अवघड देईल तुम्हाला. तर हे सोप्या फॉर्मॅट मध्ये जातं. मग तिथे लिहा y इक्वल टू गिवन y इक्वल टू क्यूब रूट ऑफ y इक्वल टू क्यूब रूट ऑफ, हे क्यूब रूट जशाच तसं लिहून घ्या, अपॉन
ब्रॅकेट 3x minus 1, 3x minus 1, and second bracket 2x plus 3 into 5 minus x bracket square, 5 minus x bracket square. ठीक है, taking log on both sides. Taking log on both sides, therefore log y equal to आता इथे एक स्टेप वाढवा बघा, इथे एक स्टेप वाढवा आणि इथे काय करायचं तुम्हाला 3x पूर्ण ब्रॅकेटचा 1/3 करायचा पॉवर पूर्ण ब्रॅकेटचा पूर्ण ब्रॅकेटचा 1/3 करायचा. इथे काय लिहायचं 1/3, इथे लिहायचं 1/3, इथे येईल 3x minus 1, इट्स 3x minus 1, त्यानंतर 2x plus 3 into 5 minus x bracket square, 5 minus x bracket square होगा. हे आधी असं पॉवर करून घ्यावं लागेल तुम्हाला जेणेकरून हा 1/3 खाली येतो इथे लॉग वापरल्यावर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स असं म्हणल्याच्या नंतर जर लॉग यूज करायचे इथे लक्षात घ्या, म्हणजे हे असं येईल लॉग ऑफ है ना, दिस इज अ लॉग ऑफ बघा इकडे लक्ष द्या. आता काय येतं वरती इथे 1/, आवाज येतोय का इकडे ऑनलाईनला? सर येतोय. काय येतं सांगा. दिस इज अ 3x minus 1 and this is 2x plus 3 into 5 minus x bracket square. ओके, आता लॉग काय करतो की पॉवर समोर घेतो. सो दिस इज इक्वल टू 1/3, this is equal to 1/3 into log of 1/3 into log of. आता हे पूर्ण जशाच असले मला मी परत हे खाली जशाच तसं ऍड केली. दिस इज इक्वल टू 3x minus 1, 2x plus 3 into 5 minus x ब्रॅकेट स्क्वेअर होता असा नाही. इथे कोणता रूल यूज झाला ते काय इथं पुढं इथं रूल यूज झालेला आहे लॉग ऑफ m raised to n, आणि ज्यावेळेस आपण लॉग यूज करत असतो पॉवर जो असतो तो पुढे येत असतो असा. ठीक आहे, सो दिस इज अ लॉग ऑफ m raised to n इक्वल टू n इंटू लॉग m. येस, हे डाऊट आहे सर इथपर्यंत? इक्वल टू लॉग y. आता तुम्ही डिफरन्शिएशन करण्यासाठी हा ठीक आहे, इथे अजून एक लॉगची प्रॉपर्टी होल्ड आउट होते लॉग ऑफ m/n ची, मग सिम्प्लिफाय. ठीक, म्हणजे खालची स्टेप लक्षात घ्या. हे पहा इज इक्वल टू 1/3. आता लॉग पूर्ण जातो मध्ये. लॉग ऑफ m/n चा काय फॉर्म्युला आहे? लॉग m मायनस लॉग n. म्हणजे इथं काय येतं बघा, लक्ष करा. हे पाहिजे येतं लॉग ऑफ 3x minus 1 log of 3x minus 1 मायनस लॉग ऑफ हे पुढचं जसं असतं. मी इथे कसा साधा ब्रॅकेट येईल बघा, हा वाला आहे ना, हा वाला तुमचा एक साधा ब्रॅकेट येईल आणि इथं काय येईल एक कर्ली ब्रेसेस येईल इथं. तर हा 1/3 सगळ्यांचा आहे ना, 1/3 सगळ्यांचा आहे. मग आता इथं काय येईल बघा 2x plus 3 into 5 minus x ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ठीक आहे, कोणता रूल यूज केला आपण पुढे लिहूया. इथं रूल कुठला यूज झाला तुमच्या लक्षात आला असेल, लॉग ऑफ m/n चा रूल उपयोगात आणला आपण इथं. लॉग ऑफ m/n
इक्वल टू कसं असतं लॉग एम मायनस लॉग एन. हा रूल तुम्ही अप्लाय केलाय. लॉग ऑफ एम बाय एन इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एन. हा आहे तुमचा लॉग एम, आहे तुमचा लॉग एन. आता पुढे अजून रूल अप्लाय होतो, लॉग ऑफ एम एन चा रूल अप्लाय होतो का, हा एम एन. ठीक आहे, एम एन हा तुमचा एम आहे, हा तुमचा एन आहे. लॉग ऑफ एम एन चा रूल तिथे अप्लाय होतो. लॉग ऑफ एम एन, लॉग ऑफ एम एन चा रूल आहे लॉग एम प्लस लॉग एन, तो पण अप्लाय करायचा. चला आता इकडे काय ठेवतो 1/3 ला 1/3 ऍज इट इज इन कर्ली ब्रेसेस. अजून आपण हेच केलं नाही, आपण फक्त सध्या काय करतोय, सिम्प्लिफाय करतोय. कुणाला सिम्प्लिफाय करतोय आपण, कुणाला सिम्प्लिफाय करतोय, कुणाला सिम्प्लिफाय करतोय, इकडे पण कुणाला सिम्प्लिफाय करतोय आपण, इकडे कुणाला सिम्प्लिफाय करतोय. हा कुणाला सिम्प्लिफाय करतो आपण, तू काही दिवसभर गोट्या खेळतो, तुला सिम्प्लिफाय कशाला करतोय आपण, कुणाला करतो ते ह्याला म्हणजे, हा ते उत्तर आहे का तुझं, ह्याला त्याला स्पष्ट एका शब्दात सांग की आपण सिम्प्लिफाय कशाला करतो, कशाला कशाला करते तू कॉलेज काय तू, हा फंक्शनला, फंक्शनला उत्तर त्या ऑनलाईन मध्ये दिलंय. आपण कुणाला सिम्प्लिफाय करत आहोत, फंक्शनला, फंक्शनला सिम्प्लिफाय करत आहोत. गोट्या खेळण्यासारखं उत्तर नको देऊ. आता इथं लॉग ऑफ 3x-1, लॉग ऑफ 3x-, सरिता तू काय नुसती रूम इथं खायला केली का काय. चला इथं लॉग ऑफ, आता इथं काय येतं बघा, लॉग ऑफ 2x + 3, लॉग ऑफ 2x + 3 आणि हा लगेच मायनस मध्ये जातो. इथे येतं लॉग ऑफ 5 - x, लॉग ऑफ 5 - x आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथे, हे विसरून. ठीक आहे, तुम्हाला लगेच तो पुढे घ्यायचा असेल तर तुम्ही पुढे घेऊ शकता, नाही तर त्यासाठी परत एक स्टेप वाढवायला लागेल आपल्याला. तर याला मी पुढे घेतो लक्षात लगेच, नाहीतर एक स्टेप वाढवत बसतो लगेच. 2 × log of 5 - x, 2 × log of 5 - x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चला हा झाला. इथे कोणता रूल वापरला ते लिहायचं समोर, इथे कोणता रूल यूज केला तो लिहा, लॉग ऑफ एम एन चा रूल यूज केला. लॉग ऑफ एम एन इक्वल टू लॉग एम प्लस लॉग एन, लॉग एम प्लस लॉग एन. ओके, आता तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं, कुणाला सिम्प्लिफाय करणं चालू होतं, फंक्शनला सिम्प्लिफाय करणं चालू होतं. मग आता तुम्ही डिफरन्शिएट करू शकता, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय, तो लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह 1/y, परत y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू 1/3. ऍज इट इज ठेवा इन ब्रॅकेट, ऍज इट इज ठेवला इन ब्रॅकेट. लॉग ऑफ 3x - 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/3x - 1, 1/3x - 1, 1/3x - 1 आणि 3x - 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 3 मायनस पुढे, मायनस पुढे काय येतो बघा, दिस इज 1/, लॉग ऑफ 2x - 3 चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x + 3, हे 2x + 3 चा डेरिव्हेटिव्ह येतो पुढे 2 -2 इंटू लॉग ऑफ 5 - 6 चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/5x मायनस
फाइव माइनस एक्स इंटू माइनस वन माइनस फाइव माइनस एक्स इंटू माइनस वन तर बघा ह्याचं काय आलं फायनल आन्सर. सो दिस इज इक्वल टू dy by dx dy upon dx इक्वल टू हा y पलीकडे जातो. दिस इज y by 3 सर आवाज येत नाही. हा आता येतोय का? हा आता इथे बघा आता इथं काय येतं मायनस मायनस प्लस टू टू अपॉन फाइव मायनस एक्स अपॉन थ्री अपॉन थ्री ठीक आहे. तर असं येते आता इथं y ची व्हॅल्यू तुम्ही परत रिसबस्टिट्यूट करू शकता. आता y ची व्हॅल्यू आपली काय होती क्यूब रूट ऑफ 3x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 इंटू 5 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ही व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करत तुमचं फायनल आन्सर निघून जातं. आहे जसं तसं टाकून द्यायचं पूर्ण 3x मायनस 1 खाली काय 2x प्लस 3 2x प्लस 3 इंटू 5 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 5 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अपॉन खाली y बाय 3 आहे अपॉन 3 आहे खाली आणि पूर्ण ब्रॅकेट हा ऍज इट इज लिहून टाकायचा. हा पूर्ण ब्रॅकेट ऍज इट इज लिहून टाकायचा. पूर्ण ब्रॅकेट हा ऍज इट इज लिहून टाका. सो दिस इज अ 3 अपॉन 3x मायनस 1 मायनस 2 अपॉन 2x प्लस 3 प्लस 2 अपॉन 5 मायनस x. सो दिस इज युअर फायनल आन्सर. चेक कराय बरोबर आहे का? चेकआउट इज दिस करेक्ट ऑर रॉंग. बरोबर आहे का पहा. काही अडचण नसते. बरोबर आहे. नेक्स्ट पुढची एक लिंक येईल तुम्हाला लगेच. पुढची लिंक येईल लगेच.